रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संत चरित्राची ही पुष्पमालिका, चिंतन मालिका, कथा मालिका आपली चालू आहे. संत चरित्रावरती आपण 9 भागावरती आजपर्यंत कथन केलं, संतांच्या चरित्राचा विचार केला. आजचं हे 10वं पुष्प, संत चरित्र भाग 10वा. अनेकविध चरित्र आपल्याला माहिती आहेत. आपण नामदेवरायांचं चरित्र बघितलं, सावतोबांचं चरित्र बघितलं. नामदेव महाराज, सावतामाळी, गोरा कुंभार, राका बाका कुंभार, जनाबाई, अशा संतांचं चरित्र आपण बघितलं. आणि आज आपण ज्या संतांचं चरित्र बघणार आहोत ते संत सुद्धा महान असे थोर वैष्णव, भगवत भक्त असलेले संत रोहिदास महाराज यांच्या चरित्राचा आपण विचार करणार आहोत. संत रोहिदास महाराज महाराष्ट्रीयन संत जरी नसले तरी संत रोहिदासांचं वर्णन महाराज महाराष्ट्रीयन काव्यामध्ये आलं. विशेषतः आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस असलेले जगद्गुरु तुकोबाराय संत रोहिदासांचं नाव आपल्या अभंगामध्ये घेतात. त्यावरून त्यांचं महात्म्य आपल्या लक्षात येते. संत रोहिदास हे चर्मकार कुळामध्ये जन्मले, चांभार जातीत जन्मले. कबीर महाराज आणि संत रोहिदास महाराज हे समकालीन आहेत. मी सांगू तुम्हाला, कबीर महाराज आणि रोहिदास महाराज जर हे समकालीन आहेत म्हणजे ते माऊली ज्ञानोबरायांच्या समकालीन आहेत असं आपल्याला तर्क बांधता येतो. रामानंदांचे शिष्य असलेले कबीर महाराज आणि रोहिदास महाराज सुद्धा रामानंद महाराजांचे शिष्य आहेत. मुळात हे उत्तर प्रदेशातले काशीमध्ये यांचं वास्तव्य. मी बोलता बोलता बोलून गेलो की आपल्या तुकोबारायांनी रोहिदासांचं नाव अभंगामध्ये घेतलं. सुप्रसिद्ध असा सर्व जाती जमाती धर्माच्या संतांचा उल्लेख करणारा असा जो अभंग आहे तुकोबारायांचा, खरं तर त्या अभंगाच्या माध्यमातूनच आपण संत चरित्राचा एक एक संतांना आपण आपल्यासमोर मी घेऊन येत आहोत. प्रसिद्ध अभंग आहे, तुम्हाला माहिती आहे. उंचनीच काही नेने भगवंत, चिष्टे भाव भक्त देखुनिया. या अभंगामध्ये वर्णन करत असताना तुकोबारायांनी असं म्हटलं, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेविनी. कबीराचे मागे शेलेविनी, कबीराचे मागे शेलेविनी. उंचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनी. आम्ही का सांगतो आहे, संत रोहिदासांचं चरित्र आपल्या महाराष्ट्रीयन वाङ्मयामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत जरी नसलं, त्यांचं साहित्य किंवा चरित्राचा उल्लेख जास्त प्रचलित आपल्याकडे जरी नसला, जास्त आपल्याला त्यांचं चरित्र दिसत जरी नसलं, म्हणजे साहित्य रूपाने दिसत जरी नसलं तरी त्यांच्या चरित्राचं महात्म्य त्यावरून लक्षात येते. ज्याची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, चर्मरंगू लागे रोहिदासा संगी. तेव्हा अशा संत रोहिदासांच्या चरित्राचा थोडक्यात आपण आज विचार करणार आहोत. मी सांगून गेलो, संत रोहिदास महाराज हे काशी निवासी. वडिलांचं नाव रघु आणि आईचं नाव काहीतरी मला वाटतं लुंभा वगैरे असं नाव होतं, लोणा वगैरे असं काही नाव होतं. दाम्पत्य सुखी होतं. मुळात व्यवसाय घरामध्ये चर्मकार म्हटल्यावर पूर्वी असं होतच ना हो, जातीप्रमाणेच त्या ठिकाणी व्यवसाय चालायचे. वाणी आहे, वाण्याचा व्यवसाय. सुतार आहे, सुताराचा व्यवसाय. सोनार आहे, सोनाराचा व्यवसाय. शिंपी आहे, शिंप्याचा व्यवसाय. माळी आहे, माळ्याचा व्यवसाय. तसं चर्मकार म्हटल्यावर व्यवसाय काय राहणार? चर्मकार म्हटल्यानंतर मोची म्हणतात, आपण मोची म्हणतो ना, मोची. चर्मकाराचा व्यवसाय खरी, पण श्रीमंत होते महाराज. संत रोहिदास महाराजांचा जन्म त्या दाम्पत्याच्या पोटी झाला महाराज. तुम्हाला सांगू थोडं पूर्व इतिहास जर बघितला तर संत रोहिदास महाराज पूर्वजन्मामध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले होते. नव्हे ते ब्रह्मचारी सुद्धा होते. काहीतरी गुरुच्या आज्ञेच्या विरोधात एक कर्म घडलं आणि
गुरूंनी सांगितलं की बाबा रे, तुला पुढच्या जन्मामध्ये चर्मकाराचा जन्म घ्यावा लागेल, चर्मकाराच्या कुळात जन्म घ्यावा लागेल. अर्थात तो शाप आहे की आशीर्वाद आहे हा चिंतनाचा विषय आहे, तो आपला आजचा विषय नाही. 2-3 गोष्टी सांगितल्या जातात की रोहिदास महाराजांच्या पूर्वजन्माच्या संदर्भानं. मी त्या खोलात जाणार नाही, पण एक लक्षात घ्या की ब्राह्मणाच्या कुळामध्ये ब्रह्मचारी आणि महान भागवत भक्त असलेले असे हे रोहिदास महाराज पूर्वजन्मी होते. त्यांनी चर्मकार कुळामध्ये जन्माला आले महाराज. पण सांगू तुम्हाला, कर्माचं फळ माणसाला मिळते. मग भक्ती करणाऱ्याला ही कर्माचं फळ मिळते आणि अभक्तालाही जर कर्माचं फळ मिळते, तर मग भक्ती करण्याचा फायदा काय आहे महाराज सांगा ना. जर पूर्वजन्मीच्या रोहिदास महाराजांनाही त्यांनी केलेल्या कर्माचं फळ, त्याची शिक्षा म्हणून अशा प्रकारचा तुम्हाला जन्म मिळत असेल, अर्थात कुठल्या जातीत जन्मला म्हणजे ते काही वाईट आहे असं नाही, पण शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, आर्थिक त्या ठिकाणी चणचण देणं हे सुद्धा एक प्रकारचं त्या ठिकाणी दुःखच देणं आहे ना. पण भक्तांनाही दुःख, हो भक्तांना दुःख आहे, पण त्या ठिकाणी 84 लक्ष योनीचं दुःख नाही महाराज, नरक यातनेचं दुःख नाही. हे तर दुःख राहू शकते ना हो, पण पुन्हा आणखी भगवत चिंतनासाठी जन्म मिळाला यापेक्षा मोठं काय असू शकतं. एक सांगू तुम्हाला, असे रोहिदास महाराज जन्माला आले महाराज, आणि जन्माला आल्यानंतर आईचं दूधच पित नव्हते. चिंता पडली आई वडिलांना, अरे बाळ एवढ्या वर्षांनी एवढं चांगलं बाळ माझ्या पोटी आलं आणि दूध पित नाही, काय करावं. इकडे गुरूंना काळजी पडली, रामानंदांना, कारण रोहिदासाचे पूर्वसंस्कार होते महाराज. रोहिदास महाराजाला आपला पूर्वजन्म आठवत होता की आपण कुठल्या कुळात होतो, काय करत होतो. आणि त्यांना असं वाटलं आता जर आपण दूध पिलो, संसार चक्रात अडकलो महाराज, तर पुन्हा आणखी आपल्या जन्माची स्थिती वाईट होणार. पुनरपी जननम पुनरपी मरणम महाराज, पुन्हा पुन्हा जन्म घेऊन किती जन्म किती वेळा हा फजित आपण करायचं. म्हणून त्या ठिकाणी रोहिदास मला दूध पिले नाही. रामानंद स्वामी तिथे आले आणि म्हणतात, रघु, खरं तर रामानंद स्वामी ब्राह्मण होते आणि चर्मकाराच्या वस्तीत गेले, रघुच्या घरी गेले आणि विचारतात, का रे ते बाळ कुठं आहे. रघुंनी स्वागत घेतलं, घाली संताची आसने, पूजा करी काया वाचा म्हणे. आसन घातलं, पूजा केली आणि विचारलं, महाराज आमच्या घरी आपण आला, आमचं भाग्य, हो भाग्य, खूप भाग्य आहे. म्हणे ते जाऊ द्या, बाळ कुठं आहे. म्हणे बाळ झालं हो महाराज, पण दूध पित नाही. रामानंद स्वामीने त्या नवजात शिशूला विचारलं, का रे का दूध पित नाही. म्हणे असं आहे गुरु, मी कुठल्या कुळात होतो, अहो मी भगवत भक्त होतो, देवाचा भक्त होतो, गुरुचा भक्त होतो, वैष्णव होतो, आणि माझी आई वैष्णव नाहीये. तेव्हा वैष्णवांच्या घरचं खाल्लं पाहिजे, वैष्णव नाही त्याच्या घरी खाऊ नये, हे आमचा नियम आहे ना. मग मी आईचं दूध कसं पिऊ. माझी आई वैष्णव नाहीये, माझ्या आईने गुरुदीक्षा घेतली नाही, तेव्हा मी आईचं दूध पिणार नाही. मी का सांगतो लक्षात आलं का तुमच्या. रामानंद स्वामींनी पहिले आईला दीक्षा दिली आणि नंतर रोहिदासाच्या कानामध्ये मंत्र दिला, राम, श्रीराम हा मंत्र दिला महाराज. अर्थात मी मागेही बोललो होतो, संतांचं जीवन चमत्कारापेक्षा त्यातून काय आपल्याला घेता येईल ते बघितलं गेलं पाहिजे. आपण चमत्कार करू शकत नाही हो, आपण त्या अधिकाराचे नाही. आणि मी सांगितलं होतं चमत्कारासाठी संत नाहीतच. असं आहे, रोहिदास महाराजांनी रामानंद स्वामींनी सांगितल्यावर दूध ग्रहण केलं, पण यातून एक बोध असा घ्यायचा आहे. मी आजही काही महात्म्याचे बघतो, मी माझ्या लहानपणापासून बघत आलो की तुळशीची माळ जर गळ्यात नसेल तर त्यांच्या घरी न जेवणारे अजूनही काही वैष्णव आहेत. मी स्वतः बघितलेत. गावात जर आले ना कीर्तनाला किंवा कथेला तर विचारायचे, कुणाच्याकडे जेवण आहे. त्यांच्या गळ्यात माळ आहे का. माळ असेल तरच आम्ही त्यांच्याकडे जेवण करू. मी का सांगतोय, इथे रोहिदास महाराज म्हणतात मी आईचं दूध पिणार नाही, कारण आई वैष्णव नाही. सोडा विषय. असे रोहिदास महाराज
आणि रोहिदास महाराज मोठे होत गेले महाराज. मुळातच जसं उपजताची ज्ञानी माऊली आहेत ना, तसं उपजताचीच भगवंताचंच वेळ, श्रीरामाचं वेळ, श्रीराम जय राम जय जय राम. ज्ञानी म्हणे फक्त रामाचं नाव महाराज. आणि मग संबंध लक्ष आपलं देवाकडे. आई वडिलांना वाटलं याला संसारामध्ये अटकवायचं, लग्न करून द्या. लग्न करून दिलं महाराज. 13व्या वर्षी लग्न झालं. आणि लग्न झाल्यावरही महाराजांचं हेच चालू. त्यातही गंमत अशी आहे, तशा आई वडील श्रीमंत होते. रोहिदास महाराज काय करायचे, घरातल्या मोहरा घ्यायचे आणि वैष्णवांना, साधू संतांना, ब्राह्मणाला नेऊन बाहेर जाऊन दान करायचे. आईच्या लक्षात आलं, पण आईने सांगितलं नाही. नंतर जेव्हा वडिलांनी बघितलं तेव्हा मात्र असं आहे, संसारी गृहस्थांना तसंच असते महाराज. गृहस्थी जीवन तसंच असते ना. कारे उलांट टप्पूसारखा पैसे खर्च करतो, कोणाला वाटतो म्हणे वैष्णवांना वागतो. वडिलांच्या तोंडून निघून गेलं, अरे स्वतः कमावून वाट, मग समजेल. बापाच्या मालावर मजा मारतो, बापाचा पैसा उधळतो, वैष्णवांना वाटतो. तुला वाटायचं असेल ना, स्वतः कमाव आणि वाट. घरातून बाहेर निघाले महाराज. आणि पत्नी सुद्धा बाहेर निघाली. रोहिदास महाराज बाहेर जाऊन एक कुटी बांधली, झोपडी बांधली आणि तिथे मात्र आपला परंपरेनं आलेला व्यवसाय करायला बसले. दुकान कुठे लावता, भांडवल कुठे आहे, मग काय करायचं, झाडाखाली बसूनच बघून सावली बसतो चांबार, ठाऊक आहे त्याचा मजला सर्व कारभार. ही कविता आहे, मला मुद्दाहून आठवली म्हणून सांगितली. झाडू घेऊन घे शिवूनी दोरे जोडे तुटलेले. जोडे शिवण्याचं काम, झाडाखाली सावली बघायची आणि त्या मोचीने बसायचं. तसं महाराज रोहिदास महाराज गंगेच्या तीरावर जाणाऱ्या रस्त्यावरती बसले काशीला. तोच रस्ता का निवडला, कारण या रस्त्याने गंगेवर जाणारे संत महात्म्यांचं दर्शन होईल, त्यांच्या पायाची धूळ लागेल, त्यांचे जोडे मला शिवता येतील, तुटलेले जोडे. म्हणून त्या ठिकाणी रोहिदास महाराजांनी कुटी बांधली आणि आलेल्यांचे सर्वांचे जोडे त्या ठिकाणी शिवून द्यायचे, दुरुस्त करायचे. वैष्णवांकडून पैसा घ्यायचा नाही, ब्राह्मणांकडून पैसा घ्यायचा नाही. एखाद्याने कोणी दिले पैसे तर घ्यायचे आणि त्यात आपला उदरनिर्वाह चालवायचा. असं सुरू झालं महाराज. काम वाढत गेलं, पण मुखातलं नाम कमी झालं नाही. काम करता करता ही नाम करण्याची जी शिकवण वारकरी संप्रदायाची आहे ती जोपासली. जी वैष्णवांची, भगवत भक्तांची जी शिकवण आहे महाराज, कामही करायचं आणि नामही घ्यायचं. रोहिदास महाराज तसंच करत गेले. देवाला मात्र काळजी वाटली, काय हा रोहिदास दिवसभर राबराब राबतो, चांबड्याचे जोडे शिवून देतो, पैसे कमी मिळतात, कसा उदरनिर्वाह होत असेल. देव स्वतः त्यांना मदत करू लागले. त्यांनी जोडे बनवायचे, यांनी त्यांना रंग द्यायचा. तुकोबाऱ्यांचं जे कडवं आहे ना, ते मी त्यासाठी सांगितलं, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. रोहिदास महाराजांसोबत देव स्वतः काम करायला लागले महाराज. असं आहे, देवाला एकदा असं वाटलं की आपण रोहिदास महाराजांना काहीतरी त्या ठिकाणी मदत करावी. देव स्वतः एका ब्राह्मणाचं, साधूचं, वैष्णवाचं रूप घेऊन गेले आणि सांगितलं, अहो माझा जोडा शिवून द्या. रोहिदास महाराजांनी घेतला, हो नमस्कार केला, म्हणे महाराज द्या द्या द्या. पूर्ण तळवा गेलेला जोड्याचा, तरीही त्याला तळवा लावला, जोडा शिवून दिला. आणि महाराज रोहिदासाला म्हणतात, का हो किती पैसे झाले, म्हणे पैसे घेत नसतो मी वैष्णवांकडून. अहो असं काय करता, माझ्याजवळ पैसे आहेत द्यायला, तुमच्याजवळ असतील, पण मी वैष्णवांचे पैसे घेत नाही महाराज. कारण वैष्णवांच्या पायाची धूळ, पायाचे जोडे वाहण्याची, शिरावर घेण्याची आमची परंपरा आहे. अहो आमच्या देवानं तुमचे जोडे डोक्यावर घेतले, सेवकाच्या श्री धरणी चाले पादुका. आपल्याला कथा माहिती आहे, नारदांची वाहना भगवान श्रीकृष्णाने डोक्यावर घेतल्या होत्या की नाही, घेतल्या होत्या ना. किंवा नाथ महाराजांचं प्रमाण आपल्याला माहित आहे ना, संत जाती हरी कीर्तना त्यांच्या वाईन मोचे वाहना, तेची भाव सिंधूचे तारू, तिची भाव सिंधूचे तारू, हेची भाव सिंधूचे तारू, तेने उतरू पहिलं पारू, हेची भाव सिंधूचे तारू. अर्थात संतांचे जोडे शिवण्या एवढं भाग्य नाही महाराज. मला मोबदला नको, पैसा नको. तेव्हा
देव असलेला ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेला तो म्हणता, नाही नाही, काहीतरी पैसे ठेवा. खिच्यातून सुवर्ण मुद्रा काढल्या आणि दिल्या. रोहिदास महाराजांनी घेतल्या नाही महाराज. देवाला असं वाटलं, ठीक आहे, हा मोहरा घेत नसेल, याला दुसरं काहीतरी देऊ. देवाने आपल्या बॅगेतून परीस काढला. परीस आपल्याला तर माहिती आहे, बरेचदा आपण परीसाचा विचार केला. परीस म्हणजे लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होते. परीस काढला, हिंदीमध्ये त्याला पारस म्हणतात. परीस काढला आणि दिला रोहिदास महाराज, हा परीस घ्या. रोहिदास महाराज म्हणते, काय आहे हे, काय करायचं मी? काही नाही हो, लोखंडाला लावायचं, सोनं भरेल, तुमचं जीवन सुखी होईल, समृद्ध होईल, तुमची गरिबी निघून जाईल. रोहिदास महाराज म्हणतात, मला तेव्हा जरूरत नाही याची, माझं व्यवस्थित चाललंय. वैष्णवांचे जोडे शिवतो, गरजूंचे जोडे शिवतो, 2-4 पैसे जे काही मला मिळत असतील, माझा उदरनिर्वाह चांगला चालतो, उलट मला यात आनंद आहे. देव म्हणतो, नाही नाही नाही. अर्थात ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेला तो देवच होता, पण तो म्हणायचा, नाही नाही, असं नाही, परीस ठेव तर तू. म्हणे, काय करू मी आता? अरे हे बघ, तुझी जे काय म्हणतात त्याला, ते थापी रापी काय असते ते लोखंडाची मोचीकडे, ती घेतली आणि त्याला तो परीस लावला, त्याचं सोनं झालं. आता तरी ठेवशील की नाही? रोहिदास म्हणते, नकोच मला. बरं बरं, ठीक आहे, एक काम कर, मी तीर्थयात्रेला चाललो, तिकडे हरवून जाईल माझ्याकडून, म्हणून तुझ्याकडे ठेव. देवाला वाटलं आपल्यासमोर लाजत असल, नंतर घेईल वापर, म्हणून तो परीस घेतला आणि ते सोन्याचं बनलेलं ते हत्यार पण घेतलं आणि रोहिदास महाराजांना दिलं. रोहिदास म्हणता, मला नको हे. बरं, कुठेतरी ठेवून दे इथे, मग तुम्ही तुमच्या हाताने ठेवा. आणि मग ते जे झोपडी होती महाराज, झोपडीच्या वर ते खोचून ठेवलं आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हणजे देवाने सांगितलं, 12 महिन्याने मी तीर्थयात्रा करून येईल ना, त्यावेळेस घेऊन जाईल, ठेव फक्त तुझ्याकडे आणि वापर. देव निघून गेले महाराज. 12 महिन्यांनी देव आले आणि विचारतात, रोहिदासा, तू परीस कुठं आहे? रोहिदास, कुठला परीस? मला आठवत नाही. अरे म्हणे, मी तुझा दिला होता तो सोन. हा, असेल ना, कुठे ठेवला होता तुम्ही? मी तर हातीला, मी तिथे ठेव. मग असेल तिथे. महाराज, काय सांगू तुम्हाला, जिथे ठेवलेला परीस तिथेच होता. 1 वर्षपर्यंत रोहिदास महाराजांनी त्या परीसाकडेही बघितलं नाही. याला म्हणायचं कुठली दृष्टी? पारमार्थिक दृष्टी, निष्काम काम करण्याची सेवा, लोभ माया मोह यापासून दूर असलेली ही जी दृष्टी आहे ना, ही फक्त आणि फक्त संतांची दृष्टी असते. म्हणून असे जे महात्मे आहे ते संत पदाला प्राप्त होतात. त्यापैकीच एक हे आपले संत रोहिदास महाराज आहे. रोहिदास महाराजांच्या अनेक चरित्रकथा आहेत महाराज. आपल्याला माहिती असेल, जी प्रचलित एक म्हण आहे, मन चंगा तो कटौती में गंगा, ही जी म्हण आहे ना, ही रोहिदास महाराजांच्या चरित्रकथेतून आलेली म्हण आहे. असं आहे, आता बऱ्याच कथा आहे, मी एक कथा सांगून थांबणार आहे. काशी, त्या अगोदर आणखी एक छोटी कथा सांगतो. चला, भगवत भक्त वैष्णव यांना त्या ठिकाणी रोहिदास महाराज आपली सेवा करायचे. महाराज त्यांचे जोडे शिवायचे, त्यांना जेवण द्यायचे, त्यांना काय त्यांची सेवा करायचे. दोघेही दाम्पत्य भगवत भक्त होते आणि देवाला असं वाटलं की याला काहीतरी मदत करावी. मग देव मदत करायची म्हटलं, ते काय झालं, त्यांच्याकडे शालिग्राम होता. शालिग्राम म्हणजे असा एक दगड असतो, विष्णू म्हणतात त्याला, तो पूजेत होता, त्याची पूजा करायचे. देवाने वेगळ्या रूपाने तिथे 5 मोहरा निर्माण करायच्या सोन्याच्या. रोहिदास महाराजांनी बघितल्या, अरे हे कोणी सोन्याच्या मोहरा आणल्या? बायकोला विचारलं, का ग? ती म्हणे, मला माहिती नाही. रोहिदास महाराज चिमट्याने पकडल्या अशा 5 मोहरा आणि गंगेत नेऊन टाकल्या. म्हणे, हे बरं नाही. अरे असं कसं? अरे काय, तो देव येतो, तो परीस देऊन जातो, हा कोणी साधू आला, हा शालिग्राम आपल्या घरचा, हा मोहरा देतो. अरे यांनी आपल्याला मायेतून बाहेर काढायचं की मायेत अडकवायचं? काय चाललंय या देवांचं आणि संतांचं? असं म्हणून रोहिदास महाराज पुन्हा दुसऱ्या दिवशी 5 मोहरा आल्या. रोहिदास महाराजांनी त्याही टाकल्या गंगेत. देवाला वाटलं काय करावं, कुठल्या त्यात बसत नाही. मग देवाने दृष्टांत दिला आणि सांगितलं, अरे रोहिदासा, तू हे संतांसाठी वापरणं, वैष्णवांच्या भोजनासाठी वापर. मग कुठं त्या ठिकाणी रोहिदास महाराजांना एक चांगलं प्रशस्त असं घर बनवून दिलं देवाने आणि हा मोहरा देणं सुरू केलं. रोहिदास महाराजांनी सांगितलं, मी हे सर्व करील, पण मी माझा धंदा सोडणार नाही. कोणता? चर्मरंगू लागे. मी माझा चर्मकाराचा धंदा सोडणार नाही, कारण त्या धंद्यात मला संतांची सेवा करायला मिळते. देवाने मान्य केलं.
त्यानंतर रोहिदास महाराज खूप त्या ठिकाणी दान धर्म जेवण खावण लोकांना वैष्णवांना द्यायला लागले. एकदा ब्राह्मण आले काशीतले आणि म्हणतात, का रे रोहिदासा, सर्वांना वाटतो आणि तुला ब्राह्मण दिसत नाहीत का, ब्राह्मणाला काही देत नाही. रोहिदास महाराज म्हणतात, महाराज मी तुम्हाला नमस्कार, मला असं वाटलं मी शूद्र जातीत जन्माला आलो, तुम्ही माझं दान घ्याल की नाही. एवढं कळते महा सत्संग कसा भरवतो, लोकांना उपदेश देतो, तुला अधिकार कोणी दिला उपदेश द्यायचा. रोहिदास महाराज म्हणतात, अहो मी उपदेश देत नाही, जे आहे ते सांगतो. ब्राह्मण ऐकायला तयार नाही. सर्व काशीतले ब्रह्मवृंद काशी नरेशाकडे गेले आणि सांगतात, अहो काय चाललं तुमच्या राज्यामध्ये, काशीमध्ये कोण एक तो शूद्र सर्वांना उपदेश करतो, धर्म बुडायला लागला, अधिकार नसताना उपदेश करतो. काशी नरेशाने सांगितलं, सर्व ब्राह्मण आले म्हणजे काहीतरी आहे त्यात. तेव्हा रोहिदासाला सैनिक पाठवून बोलवून घेतला आणि विचारला, रोहिदासा काय आहे, तुझा अधिकार आहे का. तो अधिकाराचा संबंध येत नाही, भजन करणं हा सर्वांचा अधिकार आहे आणि मी फक्त भजन करतो आणि भजन करा सांगतो, दुसरं काहीच करत नाही. ब्राह्मणांनी सांगितलं, चालणार नाही, तुला देवाला तुझी पूजा प्राप्तच होत नाही. रोहिदास महाराज म्हणतात, ते देव बघेल ना देवाला प्राप्त होते की नाही, मी आणि देव बघेल. रोहिदास महाराज म्हणतात, माझी पूजा देवाला प्राप्त होते. ब्राह्मण म्हणतात, प्राप्त होत नाही, शुद्ध करून दाखव. असं ठरलं. महाराज शालिग्राम एका सिंहासनावर ठेवला होता. ब्राह्मणांनी सांगितलं, आम्ही आमच्या या साईडला पूजा करतो, शालिग्राम जर आमच्या बाजूने झुकले सिंहासन तर तुला तुझं सर्व सोडून द्यावं लागेल आणि तुझ्या बाजूने सुटले तर तू जिंकला. रोहिदास महाराज म्हणतात, काही हरकत नाही, मला काहीच हरकत नाही, तुम्ही जे ठरवाल ब्रह्मवृंदांनो ते मला मान्य आहे. ठरलं. राजाच्या समोर शालिग्राम सिंहासनावर ठेवला. ब्राह्मणांनी सुरू केलं, पुरुषोत्त ओम सहस्रशेषा वरुषा सहस्राक्षा सहस्रभात. पुरुषोत्त सुरू झालं, श्रीसूक्त चालू झालं, हिरण्यवारण हा मारे नाही सुमराजास्त जाम. काय ब्राह्मणांचे वेद मंत्र सुरू झाले, शांतीपाठ सुरू झाला. देव हालायलाच तयार नाही. 2 तास झाले, 4 तास झाले, काय करायचं. राजा म्हणतात, काय ब्राह्मण मंडळी, काय चाललं तुमचं, काय काही समजत नाही, काय देव इकडे झुकत नाही. बरं ठीक आहे रोहिदास महाराज, तुमचं बघा काय. रोहिदास महाराज म्हणतात, भूदेवा, अहो मला हे मंत्र वगैरे काही येत नाही हो, पण ठीक आहे, देवाची प्रार्थना मात्र करू शकतो. रोहिदास महाराजांनी आर्त मनानं प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी स्तवन केलं, मनोमन हाक मारली. महाराज शालिग्राम या ठिकाणी रोहिदास महाराजांकडे सिंहासन झुकलं. राजांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग मात्र सर्वांची रोहिदास महाराजांच्या निश्चिम भक्तीकडे सर्व आकर्षित झाले. रोहिदास महाराजांना मग हे महात्मा हे समजायला लागले. पुढे अशी एक घटना घडली, जसं मी ते म्हण सांगून गेलो ना, कटौती मी गंगा, ती एक कथा सांगतो आणि थांबतो. असं आहे, काशी नरेश हा राजा सुद्धा भाविक होता. तो गंगे मातेला रोज काहीतरी अर्पण करायचा, पूजा अर्चा करायचा. कालांतराने राजाच्या कामाच्या व्यापामध्ये होत नव्हतं म्हणून त्यांनी एका ब्राह्मणाला, पंडिताला ठेवलं आणि रोज आपलं फल पुष्प काय असेल ते गंगेला घेऊन जात जा, गंगेची पूजा कर माझ्यातर्फे म्हणून सांगितलं. ठरल्याप्रमाणे रोज एक ब्राह्मण आपली ती पूजा घ्यायचा आणि गंगेकडे जायचा. आणि जाताना मात्र रोहिदास महाराजांची कुटी तिथे होती ना हो. रोहिदास महाराजांचं दुकान होतं ना, चपला शिवायचं, जोडे शिवायचं. तिथून जायचं आणि रोहिदास महाराजांना म्हणायचा, काय रोहिदास चल की गंगेच्या स्नानाला, काय ते बसतो नुसतं, अरे गंगेचं स्नान करत जा. रोहिदास महाराज म्हणायचे, हो महाराज मी स्नान करून आलो. काय करून आला, खोटा सांगतोस, आमच्यासोबत चल. नाही नाही, तुम्ही उच्चवर्णीय आहात म्हणून मी सकाळी जाऊनच माझं स्नान करून येतो. आणि काय आहे, गंगा तिथे काय आणि इथे काय, माझ्याजवळही गंगा आहे असं म्हणायचं. असं म्हणता 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 एक दिवस असाच पर्व काळ आला. महाराज असेल सोमवती अमावस्या असेल, किंवा संक्रांतीचा पर्व काळ असेल, किंवा गुरुपुष्यामृत असेल, कुठला तरी पर्व काळ असेल. आणि अशा पर्व काळाच्या वेळेस तो ब्राह्मण राजाची पूजा करून गंगेकडे निघाला आणि त्या दिवशी रोहिदासांना म्हणतो, रोहिदास मी गंगेवर चाललो, आज तरी चल. अरे खूप मोठा पर्व काळ आहे आज आणि या पर्व काळाला गंगेचं स्नान केलं पाहिजे. रोहिदास महाराज म्हणतात, महाराज आपण जा, आपलं दर्शन झालं यातच मला गंगेची प्राप्ती झाली.
म्हणे नाही नाही, आज तुला यावंच लागेल. रोहिदास महाराज म्हणतात, महाराज मी गंगेचं दर्शन झालं, माझी गंगा इथेच आहे, कटवते मी गंगा, असं म्हणायला लागले. ब्राह्मण म्हणतात, काय प्रत्येक वेळेस असा बोलतो, चल आंघोळीला. तेव्हा रोहिदास महाराजांनी सांगितलं, महाराज ठीक आहे, आपण रोज जाता, एक काम माझं करा, हे 2 केळी घ्या आणि गंगेला अर्पण करा आणि माझ्यातर्फे नमस्कार सांगा. ब्राह्मणाला वाटलं ठीक आहे, आपण रोज आता जातोच आहे ना, राजाचं अर्पण करायचं, याचे पण 2 केळी घेऊन जाऊ. घेऊन गेला. ब्राह्मणाला म्हणजे असं गंमतच वाटली, राजाची एवढी मोठी पूजा आणि याचे 2 केळं. राजाची पूजा केली आणि नंतर लक्ष गेलं आणि 2 केळं घेतली आणि गंगेला अर्पण केले. परिणाम काय झाला असावा? अद्भुत चमत्कार घडला महाराज. गंगा मातेचा हात वर आला आणि गंगा मातेने ते 2ही केळं त्या ठिकाणी आपल्या हाती घेतले. एवढ्या वर्षापासून राजाची पूजा घेऊन जाणारा हा ब्राह्मण मात्र अचंबित झाला. काय प्रकार आहे? रोहिदासाने दिलेली केळं गंगा मातेच्या दिव्य हात वर आला आणि तिने केळी घेतली. तेवढंच नाही हो, केळी घेतल्याने पुन्हा हात वरती आला आणि एक सोन्याचं रत्न जडीत असं कंगण बाहेर काढलं आणि सांगितलं, माझ्या भक्त रविदासाला रोहिदासाला नेऊन दे. बापरे, ब्राह्मणाला तर काही सूचना असंच झालं. नंतर ब्राह्मणाला असं वाटलं एवढं महात्म्य, पण तरी महाराज वृत्ती बघा, तरी त्याला असं वाटलं की 2 केळावर एवढं मोठं कंगन रोहिदास काय करेल, त्यापेक्षा आपण हे कंगन घरी घेऊन जाऊ, आपलं जीवनच सुखी होऊन जाईल. काहीच करायचं काम पडणार नाही. कंगन घेऊन घरी गेला आणि कंगन घेऊन रोहिदास महाराजांना कंगन द्यायला जायला लागला. द्यायचं नाही म्हणून, पण ज्या वाटेनं जायचं त्या वाटेने रोहिदास महाराजांचंच घर दिसायला लागलं. अरे काय करायचं, असं का होते? 2 तास झाले तरी रोहिदास महाराजांचं घर चुकतच नव्हतं. कुठल्याही वाटेने गेलं ते देव रोहिदास महाराजांचं घरच त्या वाटेवर आणायचं. महाराज शेवटी गेले आणि रोहिदास महाराजांसोबत कंगन ठेवलं ते सोन्याचं आणि सांगितलं, महाराज हे घ्या कंगन. रोहिदास महाराज म्हणतात, ब्राह्मण रोज लवकर येतं, आज उशीर झाला, काय झालं? नाही नाही, सांगितला प्रकार सांगितला. रोहिदास महाराज असू द्या असू द्या, मला याची कंगनची जरूरत नाही, तुम्हाला जरूरत आहे ब्राह्मण महाराज, दक्षिणा तुम्ही स्वीकारायची आहे, हे घ्या, माझ्यातर्फे हे कंगन तुम्हाला अर्पण. ब्राह्मण महाराजांनी कंगन घेतलं. कंगन घेऊन ब्राह्मण महाराज निघाले आणि सरळ मार्केटमध्ये गेले. कुठं मार्केटमध्ये? सराफा बाजारमध्ये, ज्वेलर्सकडे, सोनाराच्या पेढीमध्ये गेले आणि त्यांनी ते कंगन तिथे दिलं आणि विचारलं, या कंगनाची किंमत काय? सोनार सराफ म्हणतो, अरे बापरे, या कंगनाची किंमत काय सांगू, माझ्याजवळ जेवढे पैसे आहेत तेवढ्यापेक्षाही जास्त याची किंमत असणार, असं मनात बोलला. आणि सांगितलं याची किंमत काय सांगितलं असेल, 1 लाख 2 लाख काय असेल ते. तो ब्राह्मण म्हणतो, एवढी किंमत? अहो मला वाटलं काहीतरी 10,000 असेल. म्हणजे याला वाटलं त्यापेक्षा शतपटीने किंमत जास्त मिळाली. ते पैसे घेतले, तो घरी गेला. काही दिवसांनी त्या गावाचा काशीचा नगर शेठ सराफाकडे गेला आणि विचारलं, का हो काही नवीन जिन्नस आली का? सण आला ना आता समोर, दसरा दिवाळी येते म्हटलं, म्हणजे बायकोला काहीतरी नवीन घ्यायचं, काही नवीन आला? हो आला आहे म्हणे. हे कंगन आहे. कितीला आहे? आता याला विकलं त्याच्यापेक्षा 10 पटीनं त्याला दिलं. एकच आहे पण. हो एकच. अरे बापरे, काय दिव्य आहे हो, महाराज गंगेने दिलेलं कंगन आहे, असं काय करताय? नगर शेठ ते कंगन घेऊन घरी गेला आणि आपल्या बायकोला दिलं. नगर शेठाची बायको आणि राजाची राणी दोघी मैत्रिणी होत्या. एका कार्यक्रमाला राजाच्या राणीनं तिला बोलावलं, आपली कंगनच दाखवत गेली समोर. बायकांना सवय असते ना, नवीन काही घेतलं की कानातले घेतली की असं मुद्दामूनच कानाला हात लावतील, अंगठी घेतली तर मुद्दामूनच बोट फिरवतील, दाखवायची सवय असते. विचारलं पाहिजे कोणी कधी घेतलं. राणीने विचारलं, का ग केव्हा घेतले कंगन? म्हणे आमच्या आईंनी आणलं. असं? कितीला आणलं, कुठून आणलं? काय माहिती, पण खूप छान. हो हो खूपच छान आहे, माझ्याजवळ एवढे आभूषणे आहे पण असं कंगन नाही. मग काय करायचं, मला देते का? देते, काय प्रॉब्लेम नाही, तुला वाटेल ते पैसे देते. राणीला ते कंगन नगरशेठच्या बायकोने दिलं. राणीने राजाला सांगितलं, अरे बापरे काय दिव्य कंगन आहे, पण एकच आहे हो, दुसरं बनवा ना. राजाने दवंडी दिली, सराफ लोक बोलावले आणि सांगितलं, असंच दुसरं कंगन बनवून द्या. एकही सराफ तयार नाही, एकही सोनार तयार नाही, असं कंगन बनणार नाही. आम्ही आमच्या आयुष्यात 7 पिढ्यामध्ये आमच्या पिढीमध्ये असं कंगन कधीच बंद नसणार, असं हे कंगन आहे. मग काय करायचं? कोणी आणलं?
त्या सराफ म्हणजे नगरशेठच्या बाईक. मग नगरशेठला बोलावलं, का हो तुम्ही कुठून आणलं? म्हणे अमक्या अमक्याच्या सराफातून आणलं. त्याला बोलावलं, तुम्ही कुठून आणलं? म्हणे मला त्या ब्राह्मणाने. हो तो ब्राह्मण तर माझी पूजा घेऊन जातो. हो त्याला बोलवा. ब्राह्मणाला विचारलं, का हो कुठून चोरलं? चोरलं नाही महाराज. कोणी दिलं? रोहिदासाने. रोहिदासाकडे कुठून आलं? तो तर आपला चर्म रंगू लागे, तो तर चांभाराचं काम करतो, मोचीचं काम करतो, चपला शिवतो, त्याच्याकडे कंगन. हो त्याच्याकडे कंगन. जा. पण त्याला महाराज गंगेने दिलं. गंगा कुठे कंगन देते? हो त्याला दिलं. रोहिदासांकडे गेले. रोहिदासांना बोलवून आणलं. सैनिक पाठवले. रोहिदास महाराज आले. म्हणे कंगन. रोहिदास म्हणतो माझ्याजवळ कुठे कंगन? ब्राह्मण बुवाला विचारा कोणी दिलं. ब्राह्मण बुवा म्हणतात, हो पण तुम्ही 2 केळं दिल्यामुळे ते दिलं ना गंगेने. म्हणे मग आता 2 केळं दिल्याने देईल का? केळाने कुठे कंगन मिळते का? रोहिदास महाराज आपले निघून गेले आणि म्हणतात अशक्य नाही. राजा ऐकायला तयार नाही. राजाने धमकी दिली रोहिदासाला, जिवंत राहायचं असेल तर कंगन द्यावंच लागेल. जा माग त्या गंगेला. रोहिदास महाराज म्हणतात, रोहिदासांकडे राजा वगैरे सर्व पोचले आणि सांगितलं कंगन माग गंगेला, चल गंगेवरती. तेव्हा रोहिदास महाराज म्हणतात, गंगेवरती कशाला यायचं? पण गंगेला मागायचं नाही हो राजेसाहेब. कशाला मागायचं? कंगन भौतिक वस्तू मागायच्या नसतात. कंगन घेऊन नाही आम्हाला, मी राजा आहे, माझ्या बायकोला कंगन द्यायचंच आहे. मागायचं म्हणजे मागायचं. चल गंगेवर. त्यावेळेला रोहिदास महाराज म्हणतात, गंगेवर जायची आवश्यकता नाही राजा महाराज. मन चंगा तो कटोती में गंगा. असं कटोती में गंगा. मग माग या कटोती मधून कंगन. रोहिदास महाराजांनी हात जोडले, गंगेचं स्मरण केलं आणि सांगितलं, गंगे मा गंगे, राजासाहेबांच्या पत्नीला, राणी साहेबांना कंगन पाहिजे. शक्य असेल तर कृपया दे. कटोतीतून गंगा प्रगट झाली आणि कंगन रोहिदासाच्या हाती दिलं महाराज. अर्थात कटोती म्हणजे चांबड भिजवण्यासाठी केलेलं चांबड्याचं भांड, त्याला कटोती असं म्हणतात. अर्थात त्या चांबड्याच्या भांड्यातून, त्यात असलेल्या पाण्यातून गंगा उत्पन्न झाली. का हो? मन शुद्ध होतं, मन सात्विक होतं, मन प्रेमळ होतं, मन भक्तिभावानं पूर्ण होतं. म्हणून त्या चांबड्याच्या भांड्यामध्ये असलेल्या जलातून सुद्धा गंगा प्रकट झाली आणि कंगन घेऊन वर आली. ते कंगन राजाला दिलं. गोष्टीचा सारांश एवढाच आहे महाराज. परम पवित्र अशी गंगा चांबड्यासारख्या अपवित्र अशा भांड्यातून सुद्धा उत्पन्न होऊ शकते. कशाच्या जोरावर? भावाच्या, भक्तीच्या. मन चंग असलं तर, मन चोखट असलं तर. मला माऊलींची ओवी आठवली तेवढी सांगतो आणि थांबतो. माऊली म्हणतात, हरिदयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जाणी झाले ते उपाशी वैराग्य. मानस म्हणजे मन चोखट असावं. चोखट असावं म्हणजे चंग असावं. चंग असावं म्हणजे पवित्र असावं. पवित्र असावं म्हणजे मंगल असावं. मंगल असावं म्हणजे सुबक असावं. सुबक असावं म्हणजे यथासांग असावं. आणि जे सांग आहे, जे चोखट आहे, जे उत्तम आहे, जे शुद्ध आहे, जे चंग आहे, ते रोहिदास महाराजांचं आहे. म्हणून मन चंगा तो कटोती में गंगा. महाराज, ही मन तेव्हापासून प्रचलित आहे. रोहिदास महाराजांचं मन शुद्ध होतं, सात्विक होतं. अशा रोहिदास महाराजांचं आपण आज थोडं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. आज आपण इथे थांबूया. 10वा भाग, संत चरित्र भाग 10वा रोहिदास महाराजांच्या चरणी अर्पण करू आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणखी एका संतांचं चरित्र घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भजन करावं लागेल आपल्या नियमाप्रमाणे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की